क्षेत्ररक्षण निवडलंय तरी ते बॉम्बे संघाला पहिल्या सत्रामध्ये फलंदाजीसाठी पाचारण केलंय। पहिल्या सत्राला सुरुवात होते। पहिल्या सत्र 4 षटकांचा पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज चिर्ले संघाकडून इथे करण मडवी आणि पहिल्या चेंडूवरती दाखवून दिलंय। पहिल्या चेंडूवरती आपली आक्रमकता गोलंदाजानं सिद्ध केली। पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलाय तो करण मडवी हा गोलंदाज। शिस्तीत राब्याट्या उडू नको जादा मी अंगार भंगार नाही रे चाल शिस्तीत राब्याट्या उडू नको जादा मी अंगार भंगार नाही रे तर नक्कीच करण मडवी पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज या खेळाडूला आम्ही रायगड प्रीमियर लीग मध्ये सुद्धा पाहिलंय। जय माता दी सोनारी संघ या संघामध्ये तो खेळला। ज्या प्रकारे त्या संघामध्ये खेळ केला होता त्याच प्रकारचा खेळ या मैदानावरती देखील त्याच्या माध्यमातून होईल यात मात्र शंका नाही। मात्र गोलंदाजी माध्यमातून त्यांनी पहिल्या चेंडूवरती दाखवून दिलंय। पहिल्या चेंडूवरती एक मोठी सफलता प्राप्त केली। पहिल्या चेंडूवरती राहुल हा फलंदाज बाद करण्यामध्ये यश प्राप्त केले आहे। पहिल्या सत्र मार्गस्थ आहे। 4 षटकांचा सामना किती धावसंख्या जोडेल बॉम्बे संघ हे पाहणं खूपच गरजेचं असेल। मात्र मैदानावरती एक ताकदीची गोलंदाजी एक चांगली सुरुवात इथे करण मडवी याच्या माध्यमातून केली जातोय। तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज मैदानामध्ये दाखवतोय आकाश पाटील आणि त्याच्या समवेत आम्ही पाहतोय सनी मुंडकर। आकाश पाटील येणाऱ्या चेंडूचा सामना करेल। राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाज बिग हिट करण्याचा प्रयत्न इथे केला होता। चेंडूची लाईन चेंडूची दिशा चेंडूचा वेग इथे पाहिला नव्हता। गोलंदाज आकाश पाटीलनं सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न मात्र इथे या चेंडूवरती असफल होते। पहिल्या चेंडूवरती सफलता आणि दुसरा चेंडू इथे निर्धाव फेकलाय गोलंदाज करण मडवी या गोलंदाजानं। खूप सुरेख गोलंदाजी आणि खूप सुरेख सुरुवात त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते। परंतु अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक असेल। येणाऱ्या 4 चेंडूमध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करण मडवी यांच्या माध्यमातून मात्र यावेळी देखील फलंदाज आकाश पाटील पूर्णपणे फसतोय। एका पाठोपाठ 2 चेंडू निर्धाव खेळतोय। अद्यापपर्यंत 3 चेंडूची फेकी केली। कोणती धावसंख्या खर्च केलेली नाहीये करण मडवी या गोलंदाजानं। आपली आक्रमकता सिद्ध करत असताना मात्र तीच आक्रमकता बॉम्बे संघाच्या फलंदाजांना दाखवावी लागेल। मोठे फटके दाखवावे लागतील। अद्याप कोणती धावसंख्या धावफलकावरती नसेल। 0 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतोय। मात्र यावेळेस बॅटचा पेस खोलतोय केवळ दिशा देते। इथे मात्र कव्हर पॉइंट रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमा रेषे बाहेर 4 धावांसाठी आकाश पाटील याच्या माध्यमातून हा चौकार। धन्यवाद डीजे। खूप उशिरानं हा चौकार इथे पाहायला मिळाला। आकाश पाटील स्वतःचा आणि संघाचं मात्र ते खातं ओपन करत असताना हा फलंदाज पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न। बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये मात्र इथे सुरेख कमबॅक आपल्याला पाहायला मिळाला करण मडवी याच्या माध्यमातून। 4थ्या चेंडूवरती जसा चौकार आला त्यानंतर फेकलेला अप्रतिम चेंडू निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता होते। 5 चेंडूचा अद्यापपर्यंत इथे खेळ समाप्त होतोय आणि 5 चेंडूच्या समाप्तीनंतर बॉम्बे संघाची धावसंख्या 1 गडी बाद 4 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत। अंतिम चेंडूचा अजूनही खेळ शिल्लक। आकाश पाटील येणाऱ्या चेंडूचा सामना करेल मात्र इथे सुद्धा हा निर्धाव चेंडू। षटक क्रमांक पहिलं समाप्त आणि पहिल्या सत्रामध्ये त्यांच्या वाटेला फलंदाजी आले तो बॉम्बे संघ जाऊन पोहोचला 1 गडी बाद 4 या धावसंख्येवरती। भंगार की शक्ल के बाप को भूल गया क्या? धन्यवाद डीजे। पहिल्या षटकाचा इथे खेळ समाप्त होतोय। दोन्ही संघांना विनंती असेल जास्त वेळ घेऊ नका। आपल्याकडे वेळ फार कमी आहे। अजून बरेचसे सामने आपल्याला खेळवायचे आहेत। मात्र ते पहिल्या षटकाचा खेळ समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 4 धावा। दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज संघाच्या संघनायकानं दुसऱ्या षटकाची जिम्मेदारी ज्याच्या हातामध्ये दिली तो चिर्ले संघाकडून आम्ही दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज पाहतोय कुणाल मडवी। पहिलं षटक इथे करण मडवीनं फेकलं केवळ 4 धावा खर्च केल्या होत्या। सुरेख गोलंदाजी त्याच्या माध्यमातून मात्र इथे
कुणाल मडवी हा गोलंदाज कशा प्रकारची गोलंदाजी करेल हा देखील एक मोठा प्रश्नचिन्ह असेल. मात्र एकीकडे मुंबई पाडा संघाच्या दोन फलंदाजांना एक चांगली फलंदाजी करावी लागेल, आक्रमकता सिद्ध करावी लागेल, मोठी धावसंख्या जोडावी लागेल. मात्र ती धावसंख्या जोडतील का मुंबई पाडाचे दोन फलंदाज. आता मात्र ऑन स्ट्राईक इनवरती असेल सनी मुंडकर. अद्यापपर्यंत कोणत्याही चेंडूचा सामना केला नाहीये, येणाऱ्या वैयक्तिक पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी इथे सज्ज असेल. कुणाल मडवीचा हा पहिला चेंडू होता. मात्र इथे सनी मुंडकर पूर्णपणे फसतोय. कोणतीही धावसंख्या इथे नसेल चेंडूवरती. निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता होते. ज्या प्रकारची फलंदाजी आकाश पाटीलच्या माध्यमातून आम्ही पाहिली त्याच प्रकारची फलंदाजी, त्याच प्रकारची सुरुवात इथे सनी मुंडकर हा फलंदाज करतोय. एकत्रित विचार केला आकाश पाटीलचा 4 चेंडू निर्धाव केलाय आणि एका चेंडूवरती 4 धावांमध्ये 5 चेंडू, त्यामध्ये 4 धावा आपल्या संघासाठी जोडल्यात. मात्र सनी मुंडकर इथे वैयक्तिक पहिला चेंडू निर्धाव खेळतोय. यावेळेचा चेंडू मोठा फटका मारायचा प्रयत्न पूर्णपणे असफल. पुन्हा एकदा एका पाठोपाठ दुसरा चेंडू निर्धाव खेळतोय. चांगली अशी गोलंदाजीची ताकद चिरले संघाच्या गोलंदाजांकडून आपल्याला पाहायला मिळते. पूर्णपणे जखरून ठेवलंय मुंबई पाड्याच्या या फलंदाजांना. कुठल्याही प्रकारचे मोठे फटके मारण्याचे चान्स मात्र गोलंदाज देत नाही. गोलंदाज पुन्हा एकदा तयार असेल. कुणाल मडवी एका पाठोपाठ 2 चेंडू निर्धाव फेकलेत. यावेळेचा चेंडू हा देखील सुरेख चेंडू, तसा विकेटवरती लँड झाला. चेंडूनं उंची घेतली मात्र सनी मुंडकर या फलंदाजाला चेंडू समजला नाही. त्यापर्यंत विचार केला सनी मुंडकरचा. एका पाठोपाठ 3 चेंडू निर्धाव खेळलाय. अद्यापपर्यंत धावसंख्या स्थिर असेल. एकंदरीत दुसऱ्या षटकाचा खेळ इथे सुरू आहे. 3 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. एकूण धावसंख्या 5 धावा, पूर्णपणे स्थिर धावसंख्या मुंबई पाडा संघाची इथे पाहायला मिळतंय. पूर्णपणे शांत क्रिकेट. मात्र यावेळेस अॅक्रोच लाईन खेळण्याचा प्रयत्न, ताकद कमी वापरली. फलंदाज सनी मुंडकर बाद होतोय. हा दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज बाद होतोय. मुंबई पाडा संघाचा एकूण धावसंख्या 4 वरती. आता कसं वाटतंय. धन्यवाद डीजे. इथे आमच्या मान्यवरांचं आगमन झालंय. मी विनंती करतोय आदरणीय विशिकिनी साहेब यांचं इथे आगमन झालं. त्यांना विनंती असेल आपण या आमच्या मंचावरती या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत असेल. तर इथे एकंदरीत विचार केला तर 4थ्या चेंडूवरती सफलता प्राप्त केली आहे. गोलंदाज कुणाल मडवी यानं अद्यापपर्यंत कोणती धावसंख्या खर्च केली नाहीये. 4 चेंडू फेकलेत, त्यामध्ये एक सफलता, एकही धावसंख्या खर्च केली नाही. चांगली गोलंदाजी, जी गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये आम्ही करण मडवी याची पाहिली त्यांच्याच पावलावरती पाऊल टाकून कुणाल मडवी हा गोलंदाजी करतोय. प्रत्येक षटकाचा विचार केला अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. उर्वरित 2 चेंडूमध्ये किती धावसंख्या जोडतील हे 2 फलंदाज. यावेळेचा चेंडू बॅटचा फेस खोलण्याचा प्रयत्न केला होता. वारंवार असफलता मुंबई पाडा संघाच्या फलंदाजांकडून पाहायला मिळतोय. अद्यापपर्यंत विचार केला नितेश भुईर तर एकूण 5 चेंडू फेकले, त्यामध्ये एकही धावसंख्या खर्च केली नाही. पूर्णपणे जखडून ठेवलेत मुंबई पाडा संघाच्या या फलंदाजांना चिरले संघाच्या गोलंदाजांनी. खूप मोठ्या अडचणीमध्ये सापडला मुंबई पाडा संघ. मात्र त्या अडचणीमधून बाहेर पडावं लागेल, मोठे फटकेबाजी दाखवावी लागेल. मात्र अंतिम चेंडूवरती स्टेअर केला, दिशा दिली. लॉंग ऑफ रिझन मध्ये एक धाव आली या चेंडूवरती. एका धावेच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचला इथे 5 या धावसंख्येवरती. एकंदरीत विचार केला तर 2 षटकांचा ते खेळ समाप्त होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर ज्यांच्या वाटेला पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी आले तो मुंबई पाडा संघ जाऊन पोहोचला इथे 2 गडी बाद 5 या धावसंख्येवरती. धन्यवाद डीजे. 2 षटकांचा खेळ समाप्त. केवळ 5 धावा धावफलकावरती. 2.50 सरासरी इथे आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र या सरासरीला कुठेतरी वेग द्यावा लागेल, आपली आक्रमकता सिद्ध करावी लागेल, मोठे फटके लगावे लागतील. या 2 फलंदाजांना षटकार चौकार दाखवावे लागतील. मात्र ते षटकार चौकार येतील का या 2 फलंदाजांच्या माध्यमातून हा देखील एक मोठा प्रश्न. 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज चिरले संघाकडून विनीत मडवी. एक क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज प्रणय मुंडकर आम्ही इथे पाहतोय.
मात्र इथे निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर. ज्या प्रकारची गोलंदाजी करण मडवीने केलं, ज्या प्रकारची गोलंदाजी कुणाल मडवीने केलं, त्याच प्रकारची सुरुवात इथे विनीत मडवी याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पहिला चेंडू निर्धाव फेकलाय विनीत मडवी या गोलंदाजानं. राईट ओव्हर द विकेट पुन्हा एकदा तयार असेल. पुन्हा एकदा तोच प्रयत्न केला होता फलंदाजानं, मात्र हा चेंडू हॉपस्टम्प सोडून गेलाय. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. अवांतर धावसंख्येमध्ये वाढ. बोनसच्या रूपानं एक धाव खर्च केलाय गोलंदाजानं, मात्र एक धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या थोडीशी पुढे सरकेल. एकूण धावसंख्या आम्ही पाहतोय धावफलकावरती बॉम्बे पाड्या संघाची 2 गडी बाद 6 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा बॅटचा फेस करण्याचा प्रयत्न, वारंवार तोच प्रयत्न केला जातोय. मात्र इथे फलंदाजाचा चुकतोय कुठं. फलंदाज बॅट बॉलची दिशा पाहत नाही, वेग पाहत नाहीये, पूर्णपणे सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय, मात्र वारंवार असफल होतोय. ती असफलता इथे पाहायला मिळते. पूर्णपणे बॅकफूट वरती येताना बॉम्बे पाडा संघ पूर्णपणे स्थिर धावसंख्या 6 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये झेल पकडला गेलाय. फलंदाज प्रणय मुंडकर बाद होतोय. हा तिसरा गडी बाद बॉम्बे पाडा संघाचा. एकूण धावसंख्या 6 वरती. जवा हस्ती ग जवा बघती ग हिरोनी वाली दिसती ग जवा हस्ती ग जवा बघती ग हिरोनी वाली दिसती ग. धन्यवाद डीजे. खूप सुंदर नजराना गोलंदाजीचा इथे पाहायला मिळतोय. बॉम्बेपाडा संघाच्या फलंदाजाला पूर्णपणे जखडून ठेवलंय चिरल्या संघाच्या या गोलंदाजाने. सुंदर गोलंदाजी, मात्र यावेळीच बॅटचा फेस करण्याचा प्रयत्न केला होता. ताकद कमी वापरली फलंदाज आकाश पाटील यानं. इथे मात्र आकाश पाटील सुद्धा झेल बाद. हा 5वा गडी, सॉरी 4था गडी हा बाद होतोय बॉम्बेपाडा संघाचा 6 धावसंख्येवरती. जाने जाना ढूंढे तुझे दीवाना सपनों में रोज आए आ जिंदगी में आना जाने जाना ढूंढे तुझे दीवाना सपनों में रोज आए आ जिंदगी में आना सनम. धन्यवाद डीजे. 6 धावा धावफलकावरती पूर्णपणे जखडून ठेवण्याचं काम विनीत मडवी या गोलंदाजानं केलंय. चांगली गोलंदाजी, मात्र इथे एकरोजनाई केल्याचा प्रयत्न फलंदाज पाहतोय आम्ही प्रवीण मुंडकर. मात्र इथे बॅट आणि चेंडूचा काहीसा संपर्क नाही. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता. या षटकाचा विचार केला तर अद्याप अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक असेल. धावसंख्या स्थिर आहे. 6 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या एकूण 4, दुसऱ्या षटकामध्ये 1 आणि तिसरं षटक इथे मार्गस्थ आहे. अंतिम चेंडू, मात्र इथे चेंडू ट्रॅव्हल होतोय कव्हर पॉइंट रिझन मध्ये. मात्र क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवरती येईल, चेंडू उचलेल फेकेल तोपर्यंत वेल होता, अवधी होता आणि ते वेलेमध्ये इथे 2 धावा कंप्लीट केल्यात प्रवीण मुंडकर या फलंदाजानं. 2 धाव्यांच्या मदतीनं एकूण धावसंख्या 3 षटकांची समाप्ती 8 धावा धावफलकावरती लागल्यात. तुझ्या गल्लीत यायचं, तुला चोरून पाहायचं, का टेन्शन मी घ्यायचं, का कुणाला भ्यायचं. तुझ्या वाचून मला सोडून तुला कसा मी जगीन ग. होऊ दे तुझं ना माझं लगीन ग, पुढचं माझं मी बघीन ग. होऊ दे तुझं ना माझं लगीन ग, पुढचं माझं मी अगं माझं मी बघीन. तर नक्कीच अप्रतिम षटकाची फेकी इथे विनीत मडवी याच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळाली. एकत्रित विचार केला विनीत मडवी याचा, आपल्या षटकामध्ये केवळ 3 धावा खर्च केल्या आणि 2 गडी बाद केले. मात्र ते 4थ्या क्रमांकाचा गोलंदाज असेल चिरले संघाकडून नंदन ठाकूर. नंदन ठाकूर कशा प्रकारची गोलंदाजी, स्लॉगवरचं षटक, हाणामारीचं षटक. मात्र या स्लॉगवरच्या षटकामध्ये कुठपर्यंत आपल्या संघाला नेऊन ठेवतील हे 2 फलंदाज हे पाहणं तितकंच गरजेचं असेल. राईट ओव्हर द विकेट. नंदन ठाकूर फुलटॉस चेंडू होता, पुरेपूर फायदा उठवता आला नाहीये फलंदाजाला. 1 धाव आले या चेंडूवरती, मात्र एकेरी दुहेरी धावसंख्येनं काय होणार नाही. मोठी धावसंख्या राहायची असेल तर मोठे फटकेबाजी करणं गरजेचं असेल. 1 ने धावसंख्या जाऊन पोहोचलं एकूण 9 या धावसंख्येवरती.
नंदन ठाकूर इथे आम्ही पाहतोय 4थ्या क्रमांकाचा गोलंदाज मैदानावरती फलंदाज असतील मुंबई पाडा संघाकडून प्रवीण मुंडकर आणि रोहित पाटील. प्रवीण मुंडकर येणाऱ्या चेंडूचा सामना करेल, मात्र ते नंदन ठाकूर. आता मात्र यावेळी दिशा दिले लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात असेल. दुसरी धावेचा इथे प्रयत्न केला जातोय, मात्र इथे 2 धावा कंप्लीट केल्यात या 2 फलंदाजांनी. 2 धावेंच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकले. 2ने संघ जाऊन पोहोचला इथे 11 धावसंख्येवरती. 4 गडी बाद झालेत. 5व्या आणि 6व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानामध्ये खेळ करतोय, मात्र ज्या प्रकारे खेळ होणं गरजेचं होतं त्या प्रकारचा खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत नाहीये. क्षेत्ररक्षकानं केलेली चुकी त्याचा परिणाम पुन्हा एकदा दुसऱ्या धावेसाठी 2 फलंदाज आणि या देखील 2 धावा आणि त्यामध्ये एक वाईट म्हणजेच 1+2 एकूण 3 धावा या चेंडूवरती. एक मोठा बोनस गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 3ने धावसंख्या धावून पोहोचले एकूण 14 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक अंतिम आम्ही पाहतोय 4थं. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक. बॅटची कडा घेतली आहे, क्षेत्ररक्षकानं चुकी केली, चुकीचा परिणाम चेंडू गेला इथे सीमा पार 4 धावांसाठी. धन्यवाद डीजे. चौकारानं संघाच्या धावसंख्येला मोठा आकार येतोय. धावसंख्या जातोय इथे 18 धावसंख्येवरती. क्षेत्ररक्षकाकडून चुका झाली, त्याच्यामध्ये त्यांना ते परिणाम भोगावं लागलं. 4 धावा आपण पाहिल्या, मात्र यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होतोय. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. पहिला सत्र मार्गस्थ आहे. 18 धावा धावफलकावरती लागल्यात मुंबई पाडा संघाच्या, मात्र येणाऱ्या 2 चेंडूंवरती किती धावा ठोकतील हे 2 फलंदाज. तितकी चांगली गोलंदाजी इथे नंदन ठाकूर याच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळतोय. दुसऱ्या धावेसाठी पुन्हा एकदा प्रयत्न केला आणि यावेळी सुद्धा 2 धावा सहजपणे पूर्ण केल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट इथे प्रवीण मुंडकर आणि रोहित पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. 2 धावा आल्या चेंडूवरती. 2 धाव्यांच्या मदतीने संघ पुढे सरकतो. एकूण 20 धावा धावफलकावरती लागल्यात. अंतिम चेंडू असेल. अंतिम चेंडूचं काय रहस्य असेल, किती धावा ठोकेल प्रवीण मुंडकर हा फलंदाज, काय असेल या चेंडूचं रहस्य. 6-4-2-1 की निर्धाव चेंडू असेल. बॅटचा फेस करण्याचा प्रयत्न, ताकद कमी वापरली आहे, मात्र इथे फलंदाज प्रवीण मुंडकर झेल बाद. हा 5वा गडी अंतिम चेंडू होता आणि ते पहिल्या सत्राचा इथे खेळ समाप्त होतोय. आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर ज्यांच्या वाटेला फलंदाजी आली होती तो बॉम्बे पाडा संघ एकूण 20 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. एकूण जर विचार केला आपण तर 21 धावांचं आव्हान चिरले संघासमोर असेल येणाऱ्या पुढच्या सत्रामध्ये. प्रकल्पग्रस्त हुतात्म्यांनी घेतल्यानं छातीवर घाव. प्रकल्पग्रस्त हुतात्म्यांनी घेतल्यानं छातीवर घाव. नवी मुंबईच्या विमानतळाला द्या दिबा पाटलांचं नाव. 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 धन्यवाद डीजे. तत्पूर्वी विनंती असेल, पाटणोली संघाचा संघनायक, हरिग्राम संघाचा संघनायक, कोली संघाचा संघनायक आणि दादरपाडा संघाचा संघनायक तर नक्कीच आमच्या एका प्रेक्षकाची स्कूटी जी वडापावची गाडी आहे त्याच्या बाजूला व्हाईट कलरची स्कूटी आहे, त्या स्कूटीचा ग्लास रिफ्लेक्शन हा ओके, नक्कीच ती गाडी थोडीशी क्रॉस करायची आहे. थँक्यू. तर इथे दुसऱ्या सत्राला देखील सुरुवात होईल. एकूण 20 धावा ठोकून 21 धावांचं लक्ष, एक छोटंसं लक्ष
चिरल्या संघासमोर असेल, तर चिरले संघ तो लक्ष्य कशा प्रकारे पूर्ण करेल हे पाहण्यासाठी आपण मैदानामध्ये जाऊया. 4 षटकांचा दुसरा सत्र, 24 चेंडू आणि केवळ 21 धावांची गरज. एकवीस धावांची गरज असेल चिरले संघाला. तर विनंती असेल बॉम्बे पाडा संघ आपण क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. तत्पूर्वी विनंती असेल पाटणोली संघाचा संघनायक, हरिग्राम संघाचा संघनायक, कोहली संघाचा संघनायक आणि दादरपाडा संघाचा संघनायक आपण आपली उपस्थिती आमच्या मंचावरती दाखवायची आहे. तर सामन्याला सुरुवात होईल. 21 धावांचं लक्ष्य असेल. या लक्ष्याला कशा प्रकारे पूर्ण करेल चिरले संघ येणाऱ्या 24 चेंडूंवरती. दुसऱ्या सत्राचा खेळ मात्र दुसऱ्या सत्राच्या खेळाला इथे सुरुवात होईल. एक छोटंसं लक्ष्य असेल, लो स्कोरिंग सामना. मात्र हे सामने कधी कधी पाहायला नेहमीच प्रेक्षकांना आवडतात. मात्र हा सामना कशा प्रकारचा होईल. तत्पूर्वी आपण मैदानामध्ये बोलूया. ॲज अ ओपनर मैदानामध्ये 2 सलामी होईल. सलामीची जोडी मैदानामध्ये एका बाजूला असेल करण मडवी आणि त्याच्या समवेत गौरव रसाल. तर नक्कीच सामन्याला इथे सुरुवात होतोय. मात्र इथे गौरव रसाल आणि करण मडवी ज्यानं अप्रतिम गोलंदाजी केली होती, तोच करण मडवी फलंदाजी सुद्धा त्याच प्रकारची सुरुवात फलंदाजीमध्ये सुद्धा दाखवतोय. पहिल्या चेंडूवरती 2 धावा जोडल्यात आपल्या संघासाठी. स्वतःचं आणि संघाचं इथे खातं ओपन करत असताना करण मडवी हा फलंदाज एक अष्टपैलूची भूमिका साकारत असताना आपल्या संघासाठी. मात्र इथे 2 धावा आल्या. पहिल्या चेंडूचा इथे खेळ समाप्त होतोय. एका चेंडूची समाप्ती. मात्र यावेळचा चेंडू रिव्हर्सशिप खेळण्याचा प्रयत्न केला होता, असफल ठरतोय. करण मडवी हा फलंदाज. 2 चेंडूचा खेळ समाप्त. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आल्या त्या 2. गोलंदाज असेल इथे बॉम्बे पाडा संघाकडून प्रणय मुंडकर. राईट आर्म ओव्हर द विकेट. या षटकातील तिसरा चेंडू असेल. बॅटचा फेस, ताकदीचा कमी वापर. मात्र इथे मिड ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता, झेल पकडता आला नाहीये. झेल इथे जमिनीला दान होतोय, त्याचा पुरेपूर फायदा चिरले संघाच्या 2 फलंदाजांना होतोय. 1 धाव आली या चेंडूवरती. 3 चेंडूची समाप्ती. एकूण धावसंख्या 3 धावा धावफलकावरती. करण मडवी आणि त्यानंतर गौरव रसाल आम्ही इथे फलंदाज पाहतोय. मात्र आता ऑन स्ट्राईक वरती असेल गौरव. येणाऱ्या चेंडूचा सामना करेल. या षटकातील अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक. 21 धावांचा पल्ला पार करायचा आहे चिरले संघाच्या या 2 फलंदाजांना. मात्र इथे थोडीशी खराब गोलंदाजी, पंचांचा इशारा येत आहे. हा चेंडू स्क्वेअर. 1 धाव बोनसच्या रूपाने खर्च केले गोलंदाज प्रणय मुंडकर या गोलंदाजानं. 1 धावेच्या मदतीनं संघाच्या धावसंख्या जाऊन पोहोचले इथे 4 या धावसंख्येवरती. 21 धावांचं छोटंसं लक्ष चिरले संघाचे हे 2 फलंदाज कशा प्रकारे पूर्ण करतील. मात्र त्या ताकदीची गोलंदाजी इथे होईल का बॉम्बे पाडा संघाकडून. मात्र इथे 1 धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि सफलतेने 1 धाव पूर्ण केले. चित्याची चपळाई इथे आपल्याला पाहायला मिळाली या 2 फलंदाजाच्या माध्यमातून. 1 धाव आली आणि एका धावेच्या मदतीने संघ पुढे सरकतोय. एकूण धावसंख्या 5 धावा धावफलकावरती. षटकाचा विचार केला. 4 चेंडूचा खेळ समाप्त. 5 धावा धावफलकावरती लागल्यात. मोठा अपिलामध्ये उत्साह जास्त, विश्वास सुद्धा जास्त. मात्र इथे अपिलाला दाद दिली. पंचांचा इशारा येतोय. फलंदाज इथे बाद होतोय. फलंदाज करण मडवी बॅक टू द पॅव्हलियन. हा पहिला गडी बाद चिरले संघाचा 5 या धावसंख्येवरती.
धन्यवाद डीजे. करण मडवी बाद झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज मैदानामध्ये चैतन्य मडवी मैदानामध्ये दाखल होतोय. मात्र इथे संघाची धावसंख्या आम्ही पाहतो स्थिर धावा 5 धावा धावफलकावरती. चांगली गोलंदाजी इथे प्रणय मुंडकर याच्या माध्यमातून केली जाते. अजून या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक असेल. एकूण 5 धावा खर्च केल्यात. एक गडी देखील या गोलंदाजानं बाद केलाय. चांगली सुरुवात या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली प्रणय मुंडकर या गोलंदाजाच्या माध्यमातून. मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये चैतन्य मडवी येणाऱ्या चेंडूचा सामना करेल. राईट मोर द विकेट. मात्र यावेळेस एकदम पूर्ण केले. पंचांचा इशारा येते. हा चेंडू स्क्वेअर. अवांतर धावसंख्येमध्ये वाढ 1+1 अशा या 2 धावा मिळतात या चेंडूवरती. खूप मोठा बोनस चिरले संघासाठी 2 धावेंचा. 2 धावेच्या मदतीनं संघ इथे जाऊन पोहोचतोय 7 या धावसंख्येवरती. अंतिम चेंडू अजूनही शिल्लक. प्रणय मुंडकर याच्या माध्यमातून फेकलं जाणारं पहिले षटक. समोर असेल फलंदाज गौरव. मात्र यावेळी दिशा दिले. तंत्र वापरलाय. ताकद वापरली. चेंडू गेला इथे कव्हर पॉइंट रिजन मध्ये सीमारेषेबाहेर. पहिल्या षटकातील अंतिम चेंडूवरती आलेला हा चौकार. धन्यवाद डीजे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. एकूण धावसंख्या 11 धावा धावफलकावरती. समीकरण असेल येणारे चेंडू असतील 18 आणि केवळ 10 धावांची गरज चिरले संघासाठी. 21 धावांचा पल्ला पार करायचा आहे. 10 धावा अद्यापपर्यंत जोडल्यात या 2 फलंदाजांनी. अजूनही 10 धावांची गरज असेल. मात्र इथे दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज मैदानामध्ये मुंबईपाडा संघाकडून कल्पेश पाटील हा दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज. समीकरण येणारे चेंडू 18 आणि 10 धावांची गरज. ज्या प्रकारची गोलंदाजी पहिल्या सत्रामध्ये चिरले संघाच्या गोलंदाजाने केली होती त्या प्रकारची गोलंदाजी आता मात्र मुंबईपाडा संघाच्या गोलंदाजांना करावी लागेल. ती गोलंदाजी कल्पेश पाटीलच्या माध्यमातून होईल का? कारण पहिले षटक आम्ही पाहिलं प्रणय मुंडकरनं फेकलं. पहिले 4 चेंडू सुरेख फेकले होते. मात्र अंतिम चेंडूवरती चौकार आला आणि तब्बल 11 धावा खर्च केल्या प्रणय मुंडकर या गोलंदाजानं. मात्र कल्पेश पाटीलच्या माध्यमातून कशा प्रकारची गोलंदाजी होईल. राईट ओव्हर द विकेट. समोर फलंदाज चैतन्य मडवी एक क्रॉस लाईन खेळण्याचा इथे प्रयत्न जरूर केला होता. मात्र इथे एक धाव आली या चेंडूवरती. एका धावेच्या मदतीने संघ पुढे सरकतो. एकूण 12 धावा धावफलकावरती. येणाऱ्या समीकरणामध्ये पुन्हा एकदा बदल. येणारे चेंडू 17 आणि 9 धावांची अजूनही गरज असेल. खूप शांत क्रिकेट दोन्ही संघांच्या माध्यमातून. शांत वातावरण. त्या शांत वातावरणामध्ये मात्र इथे गौरव याच्या माध्यमातून षटकार. खूप मोठा फटका पाहायला मिळाला. 6 धावा आल्या. केवळ 3 धाव्यांची गरज असेल चिरले संघासाठी. पुन्हा एकदा त्याच प्रकारे मारण्याचा प्रयत्न ते केला होता. एकतर्फी सामना आपल्याला पाहायला मिळतोय. लेग बाईच्या रूपानं एक धाव आली आणि एका धावीच्या मदतीने संघ जाऊन पोहोचला इथे 19 धावसंख्येवरती. अजूनही 2 धाव्यांची गरज. तत्पूर्वी विनंती असेल पाटणोली संघाचा संघनायक हरिग्राम संघाचा संघनायक कोहली संघाचा संघनायक आणि दादरपाडा संघाचा संघनायक. मात्र इथे षटकार. सामन्याचा निर्णय. चिरले संघ विजयी होतोय. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. मात्र इथे खूप सुंदर खेळ दोन्ही संघांच्या माध्यमातून इथे पाहायला मिळाला. तर नक्कीच इथे चिरले संघ हा सामना विजय होतोय. तर मी पाटणोली संघाच्या संघनायकाला विनंती करतोय. हरिग्राम संघाचा संघनायक तसंच कोहली संघाचा संघनायक दादरपाडा संघाचा संघनायक आणि आताच जो सामना जिंकला तो चिरले संघ आणि चिरले संघाचा संघनायक या पण आमच्या मंचावरती आमच्या आयोजकांच्या